दर्शन घेतलेलं आहे रेणुका मातेला काय म्हणजे बराच वेळ तुम्ही इथे होता आणि जपही केलाय। आज रेणुका माते दर्शन घ्यायला आले मी श्रावणासाठी करायला येते किंवा मग नवरात्री श्रावणात येऊ शकली नाही, नवरात्रीमध्ये आलेली आहे। पहिली माळेच्या घरी जाऊन परत देवीचं स्थापना करायची आहे म्हणून मी आलेली आहे। रेणुका माता माझी कुलदेवता आहे, माझ्या मुलालाही दर्शनाला मिळाले आज आणि मग इथे कन्या पूजन चालू होतं त्यामुळे थोडा वेळ बसले, जास्त वेळ देण्यात आला तसं तर 5 मिनिटात निघायचं होतं। मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा, तर ते योगाला म्हणून बराच वेळ मला मंदिरामध्ये कुठलंही संकट आलं तर आपण देवाचा धावा करतोय। सध्या महाराष्ट्रावर थोडंसं संकट जाणवतंय का? कारण आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये जातींमध्ये तेढ निर्माण झालेला आहे, काय तुमचं? हे मानव निर्मित संकट आहे, त्यामुळे देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी पूल फुटलेला आहे, गावाचा संपर्क तुटला आहे, त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे ती शक्ती पण द्यावी, हे महत्वाचं। बाकी आपण माणसाची भांडण राहणार त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे? बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षण त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे, ते त्यांना वाटतं की गायकवाड यांनी लागू राहिलं एका समाजाला आम्हाला लागू करावं, ह्याला संविधानाची हेच निर्णय फायदे होत असतात। आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे। जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल, भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करणं ते होणार नाही, ते संविधानिक बरोबर ते होणार। त्यांचं मानलं रास्त आहे, बंजारा समाजाचं मानलं रास्त आहे। ते दोघे एकमेकांना बोलवून अरे